अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारे साहेबांनी नवजात बालकांच्यासाठी होत असणाऱ्या उपचारांमध्ये खाजगी रुग्णालयांमध्ये आवाजवी दर आकारला जातोय त्याच्याबद्दलचा आक्षेप आणि त्याच्याबद्दल शासन काय कारवाई करणार आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला आहे। आणि तो प्रश्न विचारत असताना परत दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की एकूणच शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा ज्या काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये नवजात बालकांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सगळ्या सुविधांमध्ये एसएनसीयू असेल NICUची संख्या जर वाढवली तर लोकांना अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी कोणत्या पद्धतीची भूमिका घेणार। मी आपल्याला सांगतो की शासनाच्या एकूण यंत्रणेमध्ये आत्ताच्या घडीला एकूण 196 कार्यरत असणारे NSU आहेत, NBSU आहेत, SNCU आपल्याकडे विशेष नवजात बालकांच्या काळजीसाठीचे 66 अशा पद्धतीचे कार्यरत असणारे युनिट्स आहेत आणि त्याच्याबरोबर NICU सुद्धा सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आहेत। या सगळ्यांच्या बरोबर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून आपल्याकडे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या एमपॅनल असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या आपण मोफत देतोय। या सगळ्या मोफत योजना देत असलो तरीही आपण जसं सांगितलं की लोहगावसाठी सातत्यानं आपला पाठपुरावा असतोय। लोहगाव असेल किंवा पुणे जिल्ह्यातल्या सगळ्याच ठिकाणी सुद्धा अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपल्याबरोबर एक बैठक घेतो आणि जास्तीत जास्त संख्या वाढवतो। हा एक भाग झाला। दुसरा प्रश्न आपण विचारला की ज्या प्रश्नाच्या माध्यमातून खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा दरांची आवाज स्वतः होते आणि त्याच्याबद्दल सुद्धा काम करायला पाहिजे। खरं तर खाजगी हॉस्पिटलमध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्टच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा त्याच्यावरती एकूण जो निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही हॉस्पिटलनं आपले एकूण असणारे दर ते बाहेर लावले पाहिजेत आणि ते दर लावल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जर काही उपाययोजना करताना किंवा एकूणच सगळे दर घेत असताना जर त्याच्यामध्ये अनियमितता होत असेल तर पहिल्यांदा प्रायमरी म्हणजे सुरुवात ही पुणे जिल्ह्यातल्या पुणेच्या सिव्हिल सर्जन आणि डेप्युटी डायरेक्टरांच्या माध्यमातून एक रँडमली सर्वे आपण करू। त्याच्यामध्ये काय आक्षेप असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण त्यांच्यावरती कारवाई करू। नमिता मुंदडा। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नमिता मुंदडाजींनी या ठिकाणी 3 प्रश्न विचारलेत। त्याच्यामध्ये आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये असणारे SNCU आणि NICU मध्ये शासन कशा पद्धतीने वाढ करणार आहे त्याच्याबद्दलची काय पॉलिसी अशा पद्धतीचे प्रश्न विचारला आहे। खरं तर या सगळ्या गोष्टींची स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आम्ही सगळ्याच मंडळींनी IPHSच्या गाईडलाईन्सप्रमाणे आता असणारे एकूण सगळे हॉस्पिटल्स आणि अजून किती हॉस्पिटल्स वाढवली पाहिजेत त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या बेडची संख्या वाढवली पाहिजे त्यासाठी एक कमिटी आपण केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून आलेल्या रिपोर्टनंतर या सगळ्या एकूणच अजून चांगल्या पद्धतीने बेड वाढवण्याबद्दल सुद्धा शासन निर्णय घेईल। धोरणात्मक आणि राज्य शासनाला फायनान्शियल सुद्धा त्याच्यामधनं बर्डन पडणार आहे, परंतु गरज आहे पॉप्युलेशन ज्या पद्धतीनं वाढलं आहे त्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे। IPHSच्या गाईडलाईनप्रमाणे वाढणाऱ्या लोकसंख्येप्रमाणे आपल्या बेडची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा शासन निश्चितपणाने निर्णय घेईल। दुसरा मुद्दा आपण असं म्हटलं की रेफरल सर्व्हिसेस म्हणता येणार नाही, आपल्याला विशेषतः जे काही चार्जेस आकारले जातात त्याच्याबद्दल काही ऑडिट्स आपण केलीत काय किंवा त्याच्याबद्दल आपण काय कारवाई केली आहे काय, कंप्लेंट्स आल्या काय। माझी आपल्याला विनंती आहे की अशा पद्धतीचं कुठलंच तक्रार आपल्याकडे आलेलं नाही। विशेषतः सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून आता सन्माननीय पठारे साहेबांनी जसा प्रश्न विचारला की ज्या प्रश्नाच्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यामध्ये तिथल्या संबंधित आरोग्य विभागाची यंत्रणा असेल, महानगरपालिकेच्या यंत्रणेला आपण सूचना देऊ की तिथं रँडमली अशा पद्धतीनं सर्वे व्हावा। अशाच पद्धतीनं जिथे जिथे तक्रारी असतील त्या तक्रारीमध्ये सुद्धा दर आकारणीमध्ये किंवा दर आकारणीनंतर सुद्धा आवाजसह पद्धतीनं जर काही दराची एकूण यंत्रणा असेल तर त्याच्याबद्दल आपण निर्णय घेऊ।